अहमदनगर जिल्ह्यामधल्या नेवासा फाटा इथे धनगर आरक्षणासाठी उपोषणावरती बसलेल्या दोन आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। गेल्या 4 तासांपासून हे दोन्ही आंदोलक बेपत्ता आहेत आणि त्यामुळे संभाजीनगर महामार्ग अडवण्यात आलेला आहे। प्रवरा संगम इथल्या गोदावरी नदीकाठी सापडलेल्या चिठ्ठीमध्ये प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे या आंदोलकांनी जलसमाधी घेत असल्याचा उल्लेख केलाय। तसंच नदी किनारी असलेल्या पुलावरती त्यांच्या चपला सुद्धा सापडल्यात। त्यामुळे या दोघा जणांनी नदीमध्ये उडी मारल्याची भीती आता व्यक्त होती आहे। या दोन्ही आंदोलकांचे फोन सुद्धा सध्या नॉट रिचेबल आहेत। गेल्या 9 दिवसांपासून नेवासा फाटा इथे सुरू असलेल्या धनगरांसाठीच्या आमरण उपोषणामध्ये हे दोघे सुद्धा सहभागी झाले होते। काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही अशी टीका केली होती आणि त्यामुळे जलसमाधीचा इशारा सुद्धा दिला होता। त्यामुळे त्यांनी स्टंट केलाय की टोकाचं पाऊल उचललंय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। आणि याविषयी बोलूयात, नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे? त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का? तर दुसरीकडे संभाजीनगरचा मार्ग सुद्धा रोखल्याचं कळतंय। निश्चितच याने गेले 4 तासांपासून त्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस प्रशासन करत होतं। आता जो प्रवरा संगम आहे त्या ठिकाणी एक मोठं विस्तीर्ण असं नदीचं पात्र आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तिथं शोध घेणं मोहीम राबवणं सुद्धा अवघड आहे। त्यामुळे आता कुठेतरी एनडीआरएफची टीम या ठिकाणी आता बोलावण्यात आलेली आहे पोलिसांकडून। त्याचबरोबर जे धनगर समाजाचे कार्यकर्ते ते आता आक्रमक झालेले आहे आणि त्याच संभाजीनगर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 8 ते 9 दिवसांपासून धनगर समाजाचे 6 बांधव आमरण उपोषण करत होते, मात्र सरकार त्यांची दखल घेत नाहीये। त्यामुळे आज कुठेतरी एक टोकाचा पाऊल उचलल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। नेमकं त्यांनी उडी मारताना त्यांना कोणीही प्रत्यक्षदर्शी पाहिलं नसल्यामुळे काहीशी संभ्रम अवस्था आहे। मात्र त्यांनी जर असं टोकाचं पाऊल उचललं असेल तर ते निश्चितच गंभीर म्हणावं लागेल। यामिनी, अगदी नितीन, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।